स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, नित्य स्मरावे स्वामींना, दत्त स्वरूप ते निरंकार, आणि रोज प्रयत्न करावा विसरण्यासाठी आपल्यातला तो अहंकार। रोज प्रयत्न करावा विसरण्यासाठी आपल्यातला तो अहंकार। क्रोध करतो सर्वनाश आणि अतिलोभात होतो मग विनाश। क्रोध करतो सर्वनाश आणि अतिलोभात होतो मग विनाश। म्हणूनच हृदयात ठेवा भाव निस्वार्थ, अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ। अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ। स्वामी नामास रोज स्मरावे, नाम स्मरणास कधी न भुलावे। स्वामी नामास रोज स्मरावे, नाम स्मरणास कधी न भुलावे। मनुष्य जन्म मिळतो एक वार, स्वामी नामात सुख ते अपरंपार। मनुष्य जन्म मिळतो एक वार, स्वामी नामात सुख ते अपरंपार। स्वामी नामात सुख ते अपरंपार। स्वामी भक्त हो, स्वामी नामाचं महत्त्व काय आहे हे अनेक व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेले आहे। तुम्हालाही ठाऊक असेल, साधं श्री स्वामी समर्थ हे नाव जरी आपण आपल्या मुखात घेतलं तरीही आपले अनेक संकटे दूर होत असतात। आपण जेव्हा घाबरतो, आपल्याला एकटेपणा जाणवतो, तेव्हा आपण फक्त स्वामी असं जरी म्हटलं तरीही खूप मोठा दिलासा मिळतो। आणि हा अनुभव प्रत्येक स्वामी भक्ताला येतो। आणि मग अशा वेळेस वाटतं की खरंच आपला पालनकर्ता आपला स्वामीच आहे, आपलं सर्व काही आपला स्वामीच आहे। तर स्वामी भक्त हो, आजचा संदेश काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना संदेश देत आहे की अरे, जन्माला येणारा प्रत्येक जण सोबत त्याचे प्रारब्धाचे गाठोडे सोबत घेऊन येतो, पण ते प्रारब्ध मिटवण्याचे सामर्थ्य हे फक्त आमच्या नामस्मरणात लपलेलं आहे। हे ज्याला कळालं त्याला नशिबात नसलेलंही मिळालं। हे ज्याला कळालं त्याला नशिबात नसलेलंही मिळालं। अरे, आमच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडते कुठे। दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडते कुठे। काळोख्या रात्री जशी काठी आधार असते, तसे संसारात नाम आहे। खाचखळगे काठीच्या आधाराने टाळता येतात, तसेच मोह, लोभ आणि इतर संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूर करता येतात। विस्तवाजवळ तूप ठेवलं की ते वितळतंच, तसंच नामाचं आहे। नामाची शेगडी ठेवली की अहंकार आपोआप वितळतो। हाच नामाचा अनुभव। पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाही। जर कोणी ऐकून घेतलं तर ते बिंबवून घेत नाही। अरे, नामस्मरण करताना कुठलाही सबबी सांगू नको, कुठलेही कारण देऊ नको, कारण नामस्मरण हे कुठेही घेता येते, म्हणून सबब देऊ नको। सबबीने लबाडी येते आणि लबाडीने सर्वनाश होतो। म्हणून नाम घेण्यासाठी तुझ्यावर कुठलीही बंधनं आम्ही लादलेली नाही। म्हणून उठता बसता खाता पिता कधीही तू आमचं नामस्मरण करू शकतो। फक्त आमचं नाम घेताना मनातला भाव हा नेहमी शुद्ध ठेव, आणि तू घेतलेलं नाम हे आमच्यापर्यंत पोहोचतं याची खात्री बाळग। अरे, हसत जगता जगता दुसऱ्यालाही हसवता यावं, एवढं तुझं मन नक्कीच मोठं ठेवावं। स्वतःच्या आयुष्यात संघर्ष करता करता समोरच्यालाही समजून घेता यायला हवं। असंच रडता रडता हसताही यायला हवं आणि रडणाऱ्याला हसवताही यायला हवं। सर्व काही मिळवण्यासाठीच या ठिकाणी चाललं आहे। महाभारत असू दे किंवा रामायण असू दे, महाभारत असो किंवा रामायण असो, ते फक्त काही ना काही मिळवण्यासाठीच घडलं। कुणाला सत्ता हवी तर कुणाला हक्क हवा, कुणाला नाव हवं तर कुणाला मोक्ष हवा। खरं तर इथे प्रत्येक माणसाला मिळालेल्या सुखापेक्षा काहीतरी न मिळाल्याचं दुःखच जास्त आहे। येथे काहीही व्यर्थ जाणार नाही। केलेले कर्म हे परत मिळणारच आहे। म्हणून जे तू दुसऱ्याला देणार आहे तेच पुन्हा तुझ्याकडे येणार आहे, एवढं मात्र लक्षात ठेव। मग ते काहीही असू दे, वेळ लागतो पण ही शोभा निश्चितच होतो। म्हणून जे मिळाल्याने तुला आनंद वाटेल तेच दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न कर। माणसाने राजहंसासारखं असायला हवं। जगातून योग्य ते शिकावं आणि नाम निराळं व्हावं। या जगातून योग्य ते शिकावं आणि नाम निराळं व्हावं। अरे, तुझी संगत तुझं भविष्य घडवते। तांदूळ जर कुंकवासोबत एकत्र झाले तर ते देवाच्या चरणी पोहोचतात, पण जर डाळीसोबत मिसळले तर त्याची खिचडी बनते। तू
कोण आहे यापेक्षा तू कोणाच्या संगतीत आहे हे जास्त महत्त्वाचं. तू कसाही असला तरीही तू आमचा भक्त आहे. तुला योग्य दिशेला घेऊन जाणं हे आमचं कर्तव्य आहे. तू पदोपदी आम्हाला विसरतो, तुझ्याच विश्वात रममाण होतो, संसाराच्या रहाटगाळ्यात घुटमळतो, पण तरीही आम्ही मात्र तुला अंतर देऊ शकत नाही, कारण तू आमचा भक्त आहे आणि आमचा भक्त आमच्यासाठी सर्वस्व असतो. तुझं मन जर बेचैन होत असेल आणि भक्ती करण्यापासून तुला रोखलं जात असेल तर त्या वाईट विचारांवर, वाईट गोष्टींवर मात करण्याचा एकच उपाय, तो उपाय म्हणजे नामस्मरण. अरे, जेव्हा तुझं पूजेत मन लागत नाही, जेव्हा तुझं सेवेत मन लागत नाही, तेव्हा तू फक्त उठता बसता, चालता बोलता, काम करता करता आमचं नाम घे, कारण नाम हे एकमेव असं साधन आहे जे गुरु आणि भक्ताला जोडून ठेवण्याचं काम करत असतं. जसं उकळत्या पाण्यात तुझं प्रतिबिंब दिसणं उघड, तसंच गोंधळलेल्या मनाला चांगलं वाईट कळणं अवघड आहे. म्हणून त्या पाण्याला शांत होऊ दे, तेव्हा आपोआप तुझं प्रतिबिंब तुला त्या ठिकाणी दिसेल. तसंच तुझ्या मनाला शांत होऊ दे, आपोआपच चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे हे तुला कळेल. फक्त तुझं मन शांत करण्यासाठी मात्र तुला नामाची गरज आहे. तू जेव्हा आमचं नाम घेणार आहे तेव्हाच नामामुळे या सगळ्या गोष्टी साध्य होणार आहे. अरे, नाम म्हणजे उंबरठ्यावरचा दिवा आहे, जो संसार आणि अध्यात्म दोन्हींकडे प्रकाश देतो. म्हणून तुझा संसार करता करता, तुझा संसार सांभाळता सांभाळता तुला अध्यात्माची पायरी चढायची आहे. जो अध्यात्माची पायरी चढतो त्याला कधीही माघारी परतावं लागत नाही. त्याच्या आयुष्यात आपोआप सुख येत असतात आणि त्याला समाधानही प्राप्त होत असते. म्हणून तू अध्यात्माकडे ये, तू आमच्या नामात रमायला शिक. जो आमच्या नामात रमतो त्याचा संसार कसा चालवायचा हे आम्ही पाहतो. म्हणून तुला एकच सांगतो की तू फक्त आमचं नामस्मरण कर आणि मनापासून कष्ट कर, तुझ्या कर्मांवर लक्ष दे. मग आम्ही देखील तुला एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजच्या स्वामी संदेशमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त नामाबद्दल सांगितलं आहे. कारण बऱ्याचदा अशी मनस्थिती होते की आपण देवासमोर बसतो पण पूजा करायला, सेवा करायला मनच लागत नाही. कारण अर्थात त्यावेळीची परिस्थिती आपल्याला अगदी भेडसावून सोडते. काय करावं, कुठे जावं, कोणाला सांगावं हे काहीही कळत नाही आणि मग अशामध्ये आपल्याकडून सेवा होणं अशक्य. म्हणून त्यासाठी देखील स्वामींनी आपल्यासाठी सोपा मार्ग खुला करून दिलेला आहे, तो म्हणजे नामस्मरणाचा. परिस्थिती कशीही असू द्या, वेळ कशीही असू द्या, चांगली असू द्या किंवा वाईट असू द्या, पण त्या काळामध्ये नामस्मरण मात्र सोडू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे नाव फक्त तुम्ही घ्या. जसं पेढा कुठल्याही बाजूने घेतला तरीही गोड लागतो, तसंच नाम हे कसंही घेतलं तरीही ते स्वामींपर्यंत पोहोचतं आणि स्वामी ते गोडच मानून घेतात. तर स्वामी भक्त हो, संदेश कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेला संदेश तुमच्यापर्यंत सगळ्यात लवकर पोहोचेल. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.